जय महाराष्ट्र. मी सुवर्णा जोशी. आपण पाहताय लक्षवेधी. लक्षवेधी या आजच्या कार्यक्रमामध्ये एका महत्त्वाच्या विषयाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिलंय. प्रचंड मोठा समुद्र किनारा, हिरवीगार शेतजमीन, पण तरी इथल्या शेतकऱ्यानं कायम निसर्गाच्या प्रकोपाचा सामना केलाय. कधी दुष्काळ, कधी गारपीट. त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळतोय. गारपिटीच्या मार्यानं रब्बीचं पीक तर हातातून गेलंच, पण जून पासून सुरू होणाऱ्या पावसात खरीपाचं पीक मिळण्याच्या आशेवर हा शेतकरी डोळ्यात प्राण आणून एकवटून पावसाची वाट बघतोय. पण हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे आता परत एकदा या शेतकऱ्यांना सरकार समोर झोळी पसरण्याची वेळ येऊ शकते. यंदा महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं म्हणजेच MIDनं वर्तवलाय. एल निनो या प्रवाहाचा फटका महाराष्ट्र आणि पंजाबला बसणार आहे, पण यामुळे शेतकरी आधीच धास्तावलाय. असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यावर शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना करता येतील का? सरकार हे अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी काही तरतूद करण्याची अपेक्षा आहे. दोन 2012 मध्ये आलेल्या दुष्काळाचं दुष्टचक्र, नुकतीच झालेली गारपीट याने शेतकरी पुरता हैराण झालाय. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशाच त्रस्त शेतकऱ्यानं उद्याच्या जेवणाच्या चिंतेतच मृत्यूला कवटाळण्याचा पर्याय निवडला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. गारपिटीनं होतं नव्हतं ते सगळं धुवून गेलं. लोकसभेला सामोरं जायचं म्हणून घाईघाईनं सरकारनं गारपीटग्रस्तांना मदत जाहीर केली, पण ती अजूनही त्यांच्या हातात पोचलेली नाही. त्यातच आता इंडियन मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननं यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. अर्थ सिस्टीम सायन्स ऑर्गनायझेशन आणि पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरिओलॉजी यांनीही यंदाच्या हंगामात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचाच अंदाज वर्तवलाय. प्रशांत महासागरात अल निनो या उष्ण प्रवाहाच्या वाहण्यानं त्याचा फटका महाराष्ट्र आणि पंजाबला बसणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. 2014 मानसून सीजन रेनफॉल, ये संभावना है कि कंट्री एज अ होल 95% ऑफ लॉन्ग पीरियड एवरेज. लॉन्ग पीरियड एवरेज मीन्स 51 to 2000 is 89 centimeter for the country as a whole. Or if you go by probabilistic forecast, below normal category, that is between 90 to 96% के लिए ज़्यादा संभावना है, और कंपेयर टू क्लाइमेटोलॉजिकल प्रोबेबिलिटी ऑफ 17%, देर इज़ अराउंड 33% प्रोबेबिलिटी फॉर सीजन एज अ होल कंट्री एवरेज रेनफॉल टू बी इन द बिलो नॉर्मल. दरम्यान शेतकऱ्यांनी अजिबात घाबरण्याचं कारण नाही. आम्ही पाण्याची कमतरता भासणार नाही याबाबत आधीच तरतूद करून ठेवल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतायत. की आम्ही पावसाच्या बद्दल नेहमीच सतर्क असतो, तयार असतो. आता पावसाचं कोणाचं काही कंट्रोल नाही. पाऊस कमी पडला तर त्याची व्यवस्था मी नेहमीप्रमाणे करू. पण आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही जे नाला बंधारे वगैरे बांधल्यामुळे टंचाई बहुतेक इतकी जाणवणार नाही जरी पाऊस कमी पडला तरी. पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठीच्या धोरणाचा अभाव, जागा कमी पडणं, त्या पाण्याचं वर्षभराचं नियोजन नसणं आणि साठवलेलं पाणी कमी दरानं कंपन्या, कारखाने यांना वळवणं, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचतच नाही. आणि त्यात आता सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार असेल तर आमचा वाली कोण, असा आर्त प्रश्न शेतकऱ्यांच्या पाणावलेल्या डोळ्यात आहे. जर सरकार आश्वासनावर बोलवण करणार असेल तर कोणत्या तोंडानं विधानसभेसाठी नेते मतं मागणार? ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. MIDने काय अंदाज वर्तवलेला आहे पावसासंदर्भात तो आपल्या समोर ठेवला. काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे, प्रतिबंधात्मक उपाय काही योजना येतील का, या सगळ्या अनुषंगाने बोलणार आहोत. पण आत्ताची
म्हणजे एप्रिल मे मधली परिस्थिती काय ते पाहूया. मे महिन्याची सुरुवात होण्याआधीच रायगड आणि सोलापुरामध्ये नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. जूनमध्ये येणाऱ्या पावसाच्या भरवशावर हे नागरिक हा त्रास सहन करतायत. पण यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल असा अंदाज हवामान खातं जर वर्तवतंय तर त्यामुळे सरकार या नागरिकांसाठी काही उपाययोजना राबवणार का असा प्रश्न निर्माण होतोय. पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करणाऱ्या या महिला आणि लांबच लांब पसरलेलं ओसाड माळरान. कर्जत तालुक्यातलं हे चित्र. इथल्या 22 गावांमध्ये पाण्याची योजना आहे, पण पाण्याचे स्रोत आटल्यानं ही गावं तहानलेली आहेत. कर्जतमध्ये ही परिस्थिती आहे तर सोलापूरमध्ये सुमारे 15 लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. या परिसरात पाण्याच्या टाक्या आहेत पण त्यात पाणी नाहीये. पाण्याचं तरा 3 दिन आड 1 दिवस पाणी येत आहे, ते बी प्रेशर नाही काय नाही. अजून पाण्याचं नाही का टाक्यात नाही, टाकीमध्ये नाही का 8 फूट 10 फूट 17 फूट तर पाणी येत नाही काय नाही. सगळ्याच्या मतदानचं नाही का लई त्रास पाण्याचा. या नागरिकांना महापालिकेकडूनही कोणतंही ठोस उत्तर मिळालेलं नाही. पाणी जोपर्यंत शहरात वाढत नाही तोपर्यंत सुरळीत होणं अवघड आहे. आता आपण जी उजनीची जी लाईन आहे ती जोपर्यंत आता रिपेअरिंग करायचं काम 30 तारखेला घेणार आहोत, ते जरी केलं तर आपले 7-8 MLD वाढणार आहे. पाण्याची समस्या सुटावी म्हणून हे नागरिक पावसाची वाट बघतायत. पण या हंगामात पाऊसच जर सरासरीपेक्षा कमी पडणार असेल तर या नागरिकांनी बघायचं कुणाकडे हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. 25 तारखेची फक्त 2 जिल्ह्यांमधली ही परिस्थिती आपल्यासमोर मांडली. महाराष्ट्रातली अशी अनेक गावं आहेत ज्या गावांमध्ये हीच किंबहुना याहून भयान परिस्थिती आहे. मे महिन्याचं रणरणतं ऊन अजून सरायचंय त्यावेळेला अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. आपण चर्चा करणार आहोत या सगळ्या मुद्द्यावर. मात्र त्याआधी आपण नजर टाकूया गेल्या वर्षी राज्यात पावसाची आकडेवारी अतिशय निराशाजनक होती त्यावर. बघा, गडचिरोलीत 34% पाऊस पडला होता, चंद्रपुरामध्ये 35%, नागपुरामध्ये 20%, वर्ध्यामध्ये 24%, अकोल्यामध्ये 24%, नंदुरबारमध्ये 22%, धुळ्यामध्ये 38%, तर जळगावमध्ये 27%. ही पावसाची टक्केवारी आपण 2013 मधली पाहतो आहोत. सांगलीमध्ये 23%, गोंदियामध्ये 16%, अमरावतीत 14%, वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त 13% पाऊस पडला, परभणीमध्ये 17% पाऊस पडला, नांदेडमध्ये 16%, जालन्यामध्ये 17%, नाशिकमध्ये 16%, औरंगाबादमध्ये 18% आणि उस्मानाबादमध्ये 19% पाऊस पडला. अशी जर परिस्थिती 2013 ची असेल तर यावेळेला जो अंदाज आपण हवामान खातं वर्तवतंय की यावेळेला पाऊसच कमी पडणार आहे, तर काय परिस्थिती शेतकऱ्यांची होईल याचा अंदाजच आपण करू शकतो. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत गणेश हाके, भाजपचे प्रवक्ता ते आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीचं मॅगझिन ते गेली काही वर्ष चालवत आहेत. ॲग्रोटेक हे मॅगझिन आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, पाहिलं असेल आणि वाचलं देखील असेल, त्यामुळे ते आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. अमरावतीहून शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांसाठीचा मोठा लढा त्यांनी उभारला असे संजय कोल्हे या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. ग्रीन पीस ही एक पर्यावरण आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना, तिचे कॅम्पेनर भगवान केसभट आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. डॉक्टर राजू वाघमारे हे काँग्रेसचे नेते आहेत, ते अर्थातच सरकारची बाजू आपल्यापर्यंत मांडतील, केलेल्या उपाययोजना काय आहेत ते आपल्याला सांगतील. आणि काही वेळामध्ये या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत पाशा पटेल, जे शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. खूप मोठं काम त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा काही वेळात आपल्याबरोबर सहभागी होतील. मी सुरुवात जी करणार आहे ती भगवान केसभट आपल्यापासून. आपण मला सांगाल, आपण एक सर्वेक्षण या सगळ्या अंदाजांच्या पावसाचा जो अंदाज आहे किंवा शेतकऱ्यांचा जो येता हंगाम आहे त्या संदर्भात आपण जे कॅम्पेन केलेलं आहे त्याच्याविषयी आपण काय सांगाल? काय परिस्थिती उद्भवणार आहे आणि काय सर्वेक्षणातून दिसून आले? महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी IIT दिल्ली इंजिनिअरिंग डिपार्टमेंट च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील नद्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा करेल की वर्धा नदीवर येऊ घातलेले जे
भविष्य काळामधले आणि सध्याचे जे उद्योगधंदे आहेत आणि प्रामुख्याने जे औष्णिक ऊर्जा प्रकल्प केंद्र येऊ घातलेले आहेत, तर त्यामुळे जवळजवळ 40% पाणी कमी हा जो फ्लो आहे तो हा कमी होणार आहे. आणि तीच परिस्थिती ही वैनगंगा नदीची जवळजवळ 16% पाणी हे कमी होणार आहे. हा एक पहिला भाग ह्या स्टडीचा आहे. दुसरा हा की 2003 ते 2011 पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा खात्यानं जे सर्रासपणे उच्च स्तरीय कमिटी चे अध्यक्ष या नात्यानं अजित पवार आणि त्यानंतर माननीय सुनील तटकरे यांनी जे पाणी सर्रासपणे पळवलं किंवा वळवलं, तर ते पाणी कुठल्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विचारात न घेता किंवा इथल्या त्यांच्या वॉटर रिझर्व्ह असोसिएशन असतील किंवा संघटना असतील त्यांना कुठल्याही दखल न घेता हे पाणी पळवलं, तर हे पाणी शेतकऱ्यांच्या भविष्यकाळामधील परिस्थिती गंभीर होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, हा रिपोर्ट सांगतो. नक्की. MIDने हा जो रिपोर्ट दिलाय की शेतकऱ्यांना म्हणजे यावेळेला पाणी जे आहे, पाऊस जो आहे तो कमी पडणार आहे सरासरीपेक्षा, तर तो अंदाज आपण कितपत गांभीर्यानं घ्यायला हवा? कारण 3 संस्था आहेत ज्यांनी हे सर्वेक्षण म्हणजे असा अंदाज वर्तवलाय. एक आणि दुसरं अल निनोचा उल्लेख तिथे आलेला आहे, त्याच्या प्रवाहामुळे हे असा अंदाज त्यांनी वर्तवलाय, तर त्याची पण स्पष्टता आपण करावी. आपण पाहिलं की 2012 ह्या वर्षी महाराष्ट्र गेल्या 40 वर्षानंतर पहिल्यांदा अतिशय भीषण अशा दुष्काळाला सामोरं गेला. आणि हे सामोरं जात असताना इथला शेतकरीच नाही तर सर्वसामान्य माणूस हा ह्या दुष्काळामध्ये भरपळून निघाला. आणि या भरपळून निघत असताना महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीने धोरणात्मक पातळीवरच्या घोषणांचा पाऊस पाडला, परंतु जो अंमलबजावणीच्या पातळीचा दुष्काळ महाराष्ट्र सरकारकडनं दिसला आपल्याला, तर तो भविष्यकाळामध्ये आता जो काही वेधशाळेनं जे वर्तमान सांगितलेलं आहे की आपल्याकडे हा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडणार आहे, तर ही परिस्थिती जर भविष्यकाळामध्ये अशाच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारचा कुठल्याही स्वरूपाचा कंटिन्युसी प्लॅन किंवा मिटिगेशन प्लॅन याला नसेल आणि तर ती परिस्थिती अतिशय गंभीर होईल. आणि आपण पाहिलं की गारपिटीने आणि विशेषतः पुरामुळे अतिशय शेतकरी त्रस्त झालेला आहे. विशेषतः विदर्भच नाही तर मराठवाड्यामध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र ऑलरेडी सुरू झालं आहे की जे आपण सर्वसामान्यपणे जूनच्या दरम्यान पाहत आलेलो आहेत, पण ते आत्ताच सुरू झालेलं आहे. तर त्यामुळे ही गंभीर परिस्थिती आहे. तर त्यामुळे आमची अपेक्षा ही आहे की भविष्यकाळामध्ये ही परिस्थिती लक्षात घेऊन उपाय योजावेत, आत्ताच उपाययोजना सुरू केल्या पाहिजे. नक्की. गणेश आखे, आपण बघतो की व्यवस्था करू असं मुख्यमंत्री म्हणतायत, तिकडे दुसरीकडे तिसऱ्या आघाडीबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन करायला तर त्यांना वेळ आहे किंवा त्यांना तयारी दिसतेय, मात्र इथे व्यवस्था करू असं म्हणतायत. अनेक लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. सोडा की महाराष्ट्रामध्ये सिंचनाचा इतका मोठा प्रश्न आहे आणि दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की महाराष्ट्रामध्ये जितका पाऊस पडतो त्याचं जर नीटपणे जर नियोजन केलं असतं तर हे माहीत आहे की निसर्गाचा एक चक्र आहे की दर साधारणतः 10 वर्षापैकी महाराष्ट्रामध्ये 3 वर्ष दुष्काळ पडतो. याची कल्पना काही नव्यानं आज जसं हवामान खात्याने अंदाज वर्तवला तसा अंदाज वर्तवण्याची गरज नाही. साधारणतः 10 वर्षातून 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतोच आणि ह्याचा सामना करावाच लागतो. ही वस्तुस्थिती असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस नीटपणे त्याचं जर नियोजन करून सिंचनाच्या जर व्यवस्था निर्माण केल्या असतात तर दर 2-3 वर्षांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या सिंचनाच्या समस्येला जे तोंड द्यावं लागतं ते देण्याची आवश्यकता नसते. पण इतकं कल्पना दारिद्र्य ह्या सरकारकडे आहे. आता गेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी 70,000 कोटी रुपये खर्च केले आणि 70,000 कोटी रुपये खर्च करून सिंचन किती झालं तर 0.1% इतकं सिंचन झाल्याचं हा शासनाचाच अहवाल आहे. दुर्दैवानं या सिंचनाच्या नावाखाली कोट्यानी रुपयाच्या तरतुदी करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र त्याचा सिंचनाच्यासाठी जो म्हणजे त्याचा प्रत्यक्षात वापर व्हायला पाहिजे किंवा प्रत्यक्षात सिंचन व्हायला पाहिजे ते होत नाही. आतापर्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये केवळ 18% आज सिंचन आहे. खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपण नीटपणे आपल्या अर्थसंकल्पामध्ये तशा पद्धतीची तरतूद केली, नियोजन केलं, जे गुजरातमध्ये केलं. गुजरातला 10 वर्षामध्ये
म्हणजे गुजरातला आज सिंचनाची समस्या लक्षात घेऊन तिथल्या अर्थसंकल्पामध्ये 25% तरतूद करण्यात आली आणि त्या 25% अर्थसंकल्पाच्या सिंचनाच्या तरतुदीसाठी तरतूद केल्यानंतर त्यांनी जे कधी नव्हे ते हजारो वर्षापूर्वी कधी तिथं वाळवंट होतं अशा वाळवंटात सुद्धा सिंचन म्हणजे पाणी नेऊन तिथं नंदनवन केलेलं आहे. हे महाराष्ट्रात करता आलं असतं. महाराष्ट्रामध्ये उलट गुजरातपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगली आहे. इथं खूप खोरे कारण काय वाटतात, म्हणजे इच्छाशक्ती नाही म्हणून बेजबाबदारपणा की आपल्याला ह्या सगळ्यातनं काय मिळतंय या विचारामध्येच वेळ गेलाय? अगदी बरोबर आहे सुवर्णा, की आपल्याला यातून काय मिळतं आणि जरी त्या योजनेवरती किंवा सिंचनावरती खर्च जरी झाला तर प्रत्यक्षात मात्र त्याचा काय ज्याला युटिलिटी उपयोगिता ज्याला म्हणतो आपण ती उपयोगिता महाराष्ट्रात होत नाही. आणि खरं म्हणजे ह्याचं नीटपणे कल्पकतेनं जर नियोजन केलं गेलं तर कुठलाही येणारा दुष्काळ त्याचा समर्थपणे सामना करू शकू अशी परिस्थिती महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आहे. महाराष्ट्राचं एकूण नैसर्गिक परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या नद्या आहेत, त्या नद्या आहेत, पडणारा पाऊस आहे. एक म्हणजे कोकणात तर भरपूर पाऊस पडतो. कोकणात सुद्धा मोठ्या मोठ्या प्रकारची धरणं आणि त्याच्या सिंचनाची व्यवस्था करून त्या पाण्याचा उपयोग आपल्याला संबंध शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी करता आला असता. पण ते तसं होत नाही आणि म्हणून आज आपल्याला आज हवामान खात्याने वर्तवलेलं आहे. यांना हे वर्तवून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आता आपण स्टेटमेंट पाहिलं मुख्यमंत्र्यांचं की आम्ही नारे बांधारे बांधलेत हे आवडलेत, पण आज तुम्ही आपणच दाखवलं आपण की आजही महाराष्ट्रामध्ये म्हणजे दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी हेच सरकार टँकरनी पाणी आज पुरवठवलं जातोय. आज एप्रिल आहे, एप्रिलचा अजून मे जायचं आहे, जूनच्या 15च्या नंतर पाऊस पडतो. आपण बोलूया या संदर्भात. संजय कोल्हे सुद्धा आपल्याबरोबर आहेत. संजय कोल्हे, आपण या सगळ्या संदर्भात काय भाष्य कराल? आताच गारपिटीला 2 दिलं शेतकऱ्याने, त्याची जी मदत सरकारने करू असं म्हटलं होतं ती अजून त्यांच्या हातात पोहोचलेली नाही आणि आता जर हे अंदाज खरे ठरत असतील तर अगदी पिचून जाणार आहे शेतकरी या सगळ्यात. अगदी खरं बोलताय ताई आपण. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती अशी की निवडणुकीच्या या गदारोळामध्ये गारपिटीचं दुःख शेतकऱ्यांचं कुठं हरवलं हे कळलंच नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारची चर्चा कुठे सुरू झाली शेतकऱ्याच्या दुःखाबद्दलची की परत जाऊन ती चर्चा कुठेतरी राजकारणाच्या जंगलामध्ये जाऊन परत एकदा थांबून जाते. आता गुजरातचं आणि महाराष्ट्राची याची इथे काही परत तुलना करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. 15 जानेवारीला जवळपास 15 जानेवारीच्या आधीपासून किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती गारपिटीला सुरुवात झाली. 15 जानेवारी आणि 17 जानेवारीचं जे गारपीट विदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये संत्र्याचं पीक फार उद्ध्वस्त झालं. आणि आज आता त्यानंतर निवडणूक आयोगाने जे जाहीर केलं की सरकारला जर मदत द्यायची असेल तर ती निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यावरती द्यावा. खरं म्हणजे ही अत्यंत महत्वाची आणि दुःखाची गोष्ट आहे. कारण ठीक आहे, निवडणूक आयोग एक प्रक्रिया या नात्याने त्यांची जबाबदारी असेलही, परंतु नॅचरल क्लायमेटीजमध्ये जर का शेतकरी मरत असेल, आधीच तो मोठ्या प्रमाणावरती आत्महत्या करतोय, हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही आहे. आणि अशामध्ये ह्या प्रक्रियेमध्ये जर का तांत्रिक कारणं जर का पुढे केली जात असतील तर ही व्यवस्था किती कठोरपणे शेतकऱ्यांसोबत वागते आहे याचं हे अत्यंत ताजं उदाहरण आहे, ज्वलंत उदाहरण आहे. निसर्गाने यंदा असं काही टेसलं आहे गारपिटीमध्ये की रब्बीचं पीक पूर्णतः नष्ट झालं. संत्रा गेला, त्याच्या आधी खरीपचा कापूस गेला, चना गेला, तूर गेली, हे सगळे पिकं जवळपास. आणि ती एकट्या विदर्भामध्ये गेली नाही तर मराठवाड्यामध्ये गेली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेली. सरकारची येणारी जी काही थोडीफार मदत होती त्याने काही शेतकऱ्याचं फार मोठं कल्याण झालं असतं असं आम्ही मानत नाही, परंतु सरकार जे काही द्यायला पुढाकार सरकारने घेतला होता त्यांना परत एक बहाणा मिळाला निवडणूक आयोगामुळे. आणि परिणाम काय झाला त्यामुळे तर शेतकऱ्यांची मदत थांबवली गेली. दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक पार पडेपर्यंत जवळपास आतापर्यंत 60-70 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि निवडणुकीमध्ये मात्र हा विषय कोणाच्याच तोंडात नव्हता. कोणत्याही राजकीय पक्षाने हा विषयाला काही फार मोठं स्थान आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलं नाही किंवा चर्चेमध्ये दिलं नाही. संजय कोल्हे, विस्ताराने मला आपल्याकडे यायचे. हाच मुद्दा महत्वाचा आहे की आता विधानसभा सुद्धा येऊ घातलेले आहेत. पुन्हा एकदा पावसाळ्यानंतर विधानसभांच्या वेळेला कशा पद्धतीने हे नेते मतं मागायला जाणार आहेत, कोणत्या तोंडाने मतं मागायला जाणार आहेत? डॉक्टर राजू वाघमारे, मुद्दामून मी शेवट आले आपल्याकडे अशासाठी की सगळ्यांची मतं आपल्यापर्यंत पोहोचतील. एकतर नियोजनाचा अभाव पाण्याबद्दल आहे असं सातत्याने, म्हणजे फक्त नेते मंडळी म्हणतात, विरोधक म्हणतात असं नाही, तर सगळ्या शेतकरी सामान्यांकडनं पण हा आरोप होतो. ग्रामीण भागात तर नियोजनाचा अभाव आहेच, पण शहरी भागात सुद्धा तो दिसून आलेला आहे. यावर तुम्ही काय बोलाल? आणि सिंचनाची व्यवस्था नाहीये.
कसं आहे की आता बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलं की गुजरातचं मॉडेल किंवा महाराष्ट्राचं मॉडेल, आणि त्यांनी नेहमीप्रमाणे गुजरातची स्तुती केली. मला एक एक मुद्द्याकडे जायचं आहे, पाण्याच्या बाबतीत आणि त्यांनी बोललेल्या बाबतीत आणि जे आरोप आहेत त्याच्या बाबतीत. कसं आहे की जर तुम्ही बघितलं गुजरातचं ॲग्रिकल्चर मॉडेल जर तुम्ही बघितलं तर गुजरातमधली सगळ्या ह्या भारत देशामधल्या गुजरात एकच राज्य असं आहे की त्याच्यातली जास्तीत जास्त जमीन ही इंडस्ट्रीयलसाठी देण्यात आलेली आहे. त्यांची ॲग्रिकल्चर पॉलिसी जर तुम्ही बघितली तर त्यांच्या ज्या जमिनी इंडस्ट्रीयलसाठी देण्यात आलेल्या आहेत त्या स्वतःची जर त्याच्या बाजूला जमीन असेल तर त्या तिकडचा शेतकरी तिकडे विहीरही खणू शकत नाही. का तर त्याला ती परमिशन घ्यावी लागते. असं मॉडेल आहे गुजरातचं. तर ते मॉडेल जर महाराष्ट्रात तर नाही आहे ही पहिली गोष्ट. जेवढा बाऊ केला जातोय की महाराष्ट्रामध्ये अजिबात नियोजन नाही ते सर्वस्वी चुकीचं आहे. आज जर तुम्ही महाराष्ट्रात बघितलं तर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 1 लाख शेततळी या महाराष्ट्रात बांधलेली आहेत. आमच्या नेते आमचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की बंधारे, वेगवेगळे सिमेंटचे कालवे, पाणी जिरवण्यासाठी असणारे बंधारे, हे सगळे आम्ही रोजगार हमी योजनेतून बांधलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रात. ठीक आहे, काही ठिकाणी त्याचा अभाव असेल, पण पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळजवळ 1 लाख शेततळी आपण बांधलेली आहेत. शेततळ्यासाठी गव्हर्नमेंटनी जवळजवळ एका शेततळ्यासाठी 85,000 रुपयाची सबसिडी दिलेली आहे. 30 मीटर बाय 30 मीटर आणि 3 मीटर खोल या खड्ड्या शेततळ्याला 85,000 रुपयाची सबसिडी दिलेली आहे. तसंच या शेततळ्यामध्ये जे पाणी साठलं जातं ते जमिनीमध्ये जिरतं, तर ते जिरू नये त्यासाठी प्लास्टिक अंतरावं लागतं. त्या प्लास्टिकसाठी केंद्र सरकारने जवळजवळ 50% मदत दिलेली आहे आणि 25% मदत ही राज्य सरकारने दिलेली आहे. आता ही झाली पाण्याच्या बाबतीत. याच्यानंतर महाराष्ट्र हे भारत देशातलं एकमेव राज्य असं आहे की त्यांनी वॉटर रेग्युलेटरी ऑथॉरिटीची एक संस्था स्थापन करून या महाराष्ट्र राज्यातलं पाणी नियोजनाने कसं देता येईल आणि त्या संबंधीचे कायदे बनवणार देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे. आणि ह्या महाराष्ट्र रेग्युलेटरी वॉटर रिसोर्सेस ऑथॉरिटी खाली त्यांचे वेगवेगळे नियम आहेत आणि ते नियम इम्प्लिमेंट करण्याचं काम ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये हे चालू झालंय आणि आपलं हे पहिलं राज्य आहे. नक्की. गणेश आके, आपल्याला पटतंय हे इम्प्लिमेंटेशन होताना दिसतंय का? म्हणून म्हटलं की वाघमारेंनी जे म्हणाले ना ते मी म्हटलं की आपला विषय असा आहे की सिंचनाच्या संदर्भातला आहे. त्याच्या रेग्युलेटरी म्हणजे ऑथॉरिटी कुठल्या पद्धतीनं कशाला किती पाणी द्यावं ह्याचा कायदा आपल्याकडे आहे. तो म्हणजे जो इतरत्र आहे तो आपल्याकडे कायदा आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतो, आता म्हणजे मी मुद्दाम गुजरातचं उदाहरण दिलं तर ते गुजरातचं म्हणजे मी इस्रायलचं उदाहरण मुद्दाम देतो. 100 मिलीमीटर पाऊस तिथं पडतो. तो पाऊस देशभरात पडलेला पाऊस एकत्र करून त्यांनी कृत्रिम समुद्र केलाय सी ऑफ गॅलिली म्हणून, आणि संबंध देशाला ते 100 मिलीमीटर पाऊस पडलेला पाऊस संबंध देशाला ते पुरवतात आणि तिथे उत्तम पद्धतीची जगात उत्तम शेती केली जाते. आमच्या इथं 900 मिलीमीटर सर्वसाधारण पाऊस पडतो. इतका पाऊस पडून सुद्धा आम्ही फक्त 18%च आम्ही सिंचनाखाली आमच्या महाराष्ट्रातली जमीन आणू शकलो. याच्यावरून सरकार न सिंचनाच्या कुठल्या योजना केल्या, काय केलं हे आपल्याला उघड दिसतंय ना. म्हणजे भगवान, काय तुम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये का तफावत एवढी जाणवते? म्हणजे 900 मिलीमीटर पाऊस पडतो, जसं हे सांगतात सरासरी 900 मिलीमीटर पाऊस पडतो, त्याच्यातनं आपण सिंचनाखाली जमीन एवढी का नाही आणू शकतो? नेमकं काय घडलं? आता वाघमारे सर पण बोलत होते की आपण आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये वॉटर रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे आणि तिच्याद्वारे की हे जे पाणी वाटप आहे निश्चित शेतकरी पार्टिसिपेटरी किंवा अधिक सहभागी पद्धतीने केलं पाहिजे अशा स्वरूपाची कायदेशीर आणि पेपरवरची तरतूद आहे. पेपरवरची तरतूद आहे. परंतु त्याला अंमलबजावणी करण्यासाठीची गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं बगल दिली गेली जलसंपदा खात्याकडनं, आणि जे पाणी वळवलं गेलं हे विशेषतः औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना आणि उद्योगधंद्यांना. त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये MWRAच्या ऑथॉरिटीला विश्वासात न घेता हे पाणी पळवण्याचं कारस्थान ह्या काळामध्ये झालं. आणि एकंदरीत तुम्ही जो आता रिपोर्ट दाखवला की उजनीचं जे पाणी आहे, तर मागच्या वर्षी आपण पाहिलं की भैया देशमुख हे आंदोलनाला बसले होते आझाद मैदानावर. तर आझाद मैदानावर बसलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये अजित पवारांनी ज्या पद्धतीने टीका वगैरे केली, मी त्या विषयात जात नाही.
पण मला सांगायचं हेच की मागच्या वर्षीचा जो आम्ही अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये पण किती गंभीर सरकार हे यावरनं दिसून येतं. बरोबर की म्हणजे सोलापूर पासून ते भुसावळच्या पॉवर प्लांट पर्यंत की हा जो दुष्काळग्रस्त पट्टा आहे आणि पर्जन्य छायेखालचे प्रदेश आहेत, तर इथे पाण्याचा ऑलरेडी दुर्भिक्ष आहे आणि ह्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोळसाधारित आणले जात आहेत आणि ते उजनीचं पाणी याला पळवलं जाणार आहे, म्हणजे वळवलं जाणार आहे. जे सोलापूरला जो 1300 मेगावॅटचा NTPCचा पॉवर प्लांट येत आहे आणि परळीला सुद्धा NTPC याचा पॉवर प्लांटचं एक्सपान्शन होत आहे. तर एकंदरीत दुष्काळग्रस्त भागामध्ये 10,000 मेगावॅट विजेचा एकंदरीत म्हणजे पॉवर प्लांट्स येत आहेत. तर त्यामुळे हे जे पॉवर प्लांट्स आहेत तर हे प्रचंड पाणी घेत आहेत. तर त्यामुळे महाराष्ट्राला हे पाणी तोंडचं पाणी हे पॉवर प्लांटला आपण या सगळ्या संदर्भात बोलूया. डॉक्टर राजू, मी तुमच्याकडे येते याविषयी जाणून घेण्यासाठी. मात्र एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेऊया आणि लगेचच याच विषयावर परत येऊया. आसमानी संकटाची चाहूल लागलेली असताना हवामान खात्याने अंदाज वर्तवला असताना की यावेळेला पाऊस कमी पडेल, मग शेतकऱ्यांनी करायचं काय, त्यांच्यासाठी उपाययोजना काय योजल्या जाणं अपेक्षित आहे, या सगळ्या अनुषंगाने बोलतोय. डॉक्टर राजू, आपण सांगावं या सगळ्या संदर्भात की जसं आता सांगितलं की काही ठिकाणी पाणी वळवलं जाताना दिसतं आहे. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं तोंडचं पाणी हे अशा प्रकारे कंपन्यांना, कारखान्यांना किंवा ऊर्जा निर्मिती करणाऱ्या ह्याला वळवलं जाते. तर कसं आहे बघा, आता मी सांगत होतो की महाराष्ट्र वॉटर रेग्युलेटरी बोर्डाकडे त्यांनी असं स्ट्रेस केलेलं आहे, त्याच्यामधून महाराष्ट्र सरकारने असं सांगितलेलं आहे की 20% जास्त पाणी हे नॉन ॲग्रिकल्चरसाठी वापरता येऊ नये. इंडस्ट्रीसाठी, इंडस्ट्री ज्या आहेत त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंटेशन करतोय की तुम्ही किती पाणी वापरता आणि किती पाणी रिसायकल केलेलं वापरता. तर याचं नियोजन ऑलरेडी महाराष्ट्र सरकार करत आहे. हा एक मुद्दा. हो, पण ते कागदावरच करत नाही, असं अशी टीका केली जाते, पण इट इज हॅपनिंग. आता दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र हे देशातलं 3ऱ्या क्रमांकाचं शहर आहे. जवळजवळ 1/3 साखर ही महाराष्ट्रात केली जाते. शुगर केनचं उत्पन्न जे आहे ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. आता आमचे माननीय मुख्यमंत्र्यांनी हल्लीच या संदर्भात त्यांनी भाषणात सांगितलेलं आहे की शुगर केन जो आहे, हे जे पीक आहे हे रेग्युलर पिकांपेक्षा जास्त पाणी घेतं. तर शुगर केनचं जे पीक आहे ते ड्रीप इरिगेशन खाली आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने सरकार काही पावलं उचलणार आहे. तर त्याचा जर वापर केला तर जवळजवळ 60% पाण्याची बचत होते ड्रीप इरिगेशनमुळे आणि 20 to 30% प्रोडक्शन वाढतं. तर त्या संदर्भातही सरकार, मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्या संदर्भात संकेत दिलेले आहेत आणि तुम्ही म्हणताय योजना आखलेल्या आहेत किंवा संकेत ऑलरेडी त्याच्याबद्दल. आता जर तुम्ही ड्रीप इरिगेशन बद्दल बघितलं तर फार्मर्सना, जे फार्मर्स आहेत ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना 50% सबसिडी दिली जाते. ज्यांच्याकडे कमी जमीन आहे. आपण ग्राउंड रियालिटी जाणून घेऊया. संजय कोल्हे, मी येते की आपल्याकडे. संजय कोल्हे, आपण सांगाल नेमकी ग्राउंड रियालिटी काय आहे? कागदावरच योजना दिसत आहेत की खरंच शेतकऱ्यांपर्यंत काही पोहोचलेलं आहे जसं आता डॉक्टर राजू वाघमारे म्हणतायत? नाही, सगळं अगदी खोटं आहे बघा. वाघमारे साहेब जे तुम्ही सांगताय ना, अमरावती जिल्ह्यामध्ये अप्पर वर्धा धरणाचं पाणी तुम्ही सांगताय की 20% इंडस्ट्रीला जास्त पाणी देता येत नाही असं म्हटलेलं आहे कायद्यामध्ये. पण तरी सुद्धा अप्पर वर्धा धरणाचं इंडिया बुल्स प्रकल्पाला आणि इतर MIDCला दिलेलं जे पाणी आहे 1/3 पाणी त्यांनी ऑलरेडी उचललेलं आहे. 1/3 पाणी धरणाच्या एकूण क्षमतेपैकी 1/3 पाणी दिल्या गेलं आहे आणि परत पिण्याचं पाणी वेगळं आहे. आणि आज धरणाची त्या अशी अवस्था होऊन गेली आहे की जवळपास निम्मे ओलीत जे काही शेतकऱ्यांचं होतं ते निम्मे ओलीत त्याच्यामुळे अफेक्ट होऊन राहिलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सरकार जे काही करते आहे ते सर्व कागदावरती करते आहे. आणि दुसरी गोष्ट, विरोधक आणि सरकार या संदर्भामध्ये जे काही जुगलबंदी एक रंगते आहे, माझा त्याच्यावरती आमचा शेतकऱ्यांचा अजिबात विश्वास नाही आहे. महत्वाची गोष्ट आहे की भाजपची मंडळी जेव्हा म्हणते की काँग्रेसवाल्यांनी ही योजना केली नाही, सिंचनाखाली आपलं राज्य येऊ शकलं नाही, त्या तुलनेमध्ये गुजरात जास्त आलेलं आहे.
असं एका बाजूला सांगितलं जातं, पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती पाणी इंडस्ट्रीला वळवलं गेलं. त्या संबंधामध्ये आम्ही आंदोलन केले, अनेकांनी आंदोलन केले आणि हा मुद्दा मोठा गाजला महाराष्ट्रामध्ये. तेव्हा विरोधी पक्षांनी आपली काय भूमिका बजावली की हे पाणी तुम्ही का वळवताय, शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी हे इंडस्ट्रीकडे का वळवताय, म्हणून भारतीय जनता पार्टी की शिवसेनेने याच्याबद्दलचा विरोध का केला नाही? मला असं वाटतं हे सगळेजण मिळून एकच काम करतायत, ते शेतकऱ्याला लुटत्याचं. नक्की संजय कोल्हे आपण जाणून घेऊया. मात्र आपल्या चर्चेमध्ये पाशा पटेल सहभागी झालेले आहेत. पाशा पटेल, आम्ही आता सगळे या मुद्द्यावर बोलतो आहोत की हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलाय की यावेळेला पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी पडणार आहे, याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. आधीच तो गारपिटीने ग्रासलाय, गांजलाय आणि त्यामध्ये आता पुन्हा त्याला एका संकटाला सामोरं जायचंय. बरोबर आहे की यावर्षी आता शेतकऱ्याची परिस्थिती तर फारच बेकार आहे. गेल्या वर्षी दुष्काळ होता, यावर्षी खरीपामध्ये अतिवृष्टी झाली आणि रब्बीमध्ये गारपीट झाली आणि पुढच्या वर्षी पुन्हा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. आता जर होणार असेल आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जे हमीभाव मिळायला पाहिजे होते ते सुद्धा मिळालेले नाही. आता प्रश्न असा आहे की जर म्हणजे मला म्हणजे हे जे काम सरकारने करायचं ते तुम्ही जय महाराष्ट्र चॅनलने केलं, मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही येणाऱ्या संकटाची चाहूल सगळ्या समाजाच्या समोर आणलेली आहे. आता गेल्या वर्षी जे पाऊस पडलं होतं आणि पुढच्या वर्षी जे पडणार आहे, पुढच्या वर्षी काय होणार आहे, पावसामध्ये अनियमितता येणार आहे. म्हणजे मग आता मी एखादी पीक पेरलं, ते बियाणं म्हणजे बी भरण्याच्या वेळेस जर समजा त्याच्यामध्ये पाऊस झाला नाही तर सगळ्याच्या सगळं पीक निघून जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आता काय केलं पाहिजे, तर आता सावध आहे का पुढच्या हाका सावधपणे आता लोकांना सांगणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट एकाची आहे की कमी पाण्यावर येणारी पिकं घ्यायला शेतकऱ्याला सांगावं लागणार आहे. नंबर 1, शहरामध्ये जे बेछूट पाण्याचा वापर असतो, टबमध्ये आंघोळ्या करतात, शॉवरमध्ये आंघोळ्या करतात आणि शहराला पाणी देताना कुठले निर्बंध नाही. जर समजा तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचं कॅनलवर किंवा किटीवेअरवर जर समजा ऊस असेल तर पाणी कमी होणार आहे म्हटल्यानंतर ते ऊसाचं तुम्ही पाणी तोडून टाकताय, ऊस वाळवून टाकताय. मग जे शेतकऱ्याबरोबर ज्या पद्धतीचं सरकार वागतंय त्या पद्धतीने शहरातल्या पाण्याच्या वापरावर आता तुम्हाला निर्बंध आणावे लागतील. पाणी जास्त लागणारे जी पिकं आहेत त्या पिकावर निर्बंध आणावा लागेल. पुढच्या वर्षी चाऱ्याच्या संदर्भामध्ये जे कठीण परिस्थिती येणार, चाऱ्याचा विचार करावा लागणार आहे. सगळ्या तुम्हाला एक गोष्ट पाशा पटेल एकच फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवते. मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की नाले बंधारे अगदी व्यवस्थित पद्धतीने बांधलेले आहेत, त्यामुळे पाणी टंचाई काही शेतकऱ्यांना भासणार नाहीये. अहो ऐकून घ्या, आता बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये जे मांजरा धरण आहे त्या मांजरा धरणात पाणी संपलंय म्हणून बाजूचे लोक पाणी मागलेले आहेत. आज कमिशनर औरंगाबादहून कमिशनर त्या केजमध्ये जाऊन सगळ्या लोकांबरोबर चर्चा करू लागलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या महाराष्ट्राचा अंदाज घ्यावा मग करावा. मी तुम्हाला या माध्यमातून फक्त 1-2 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये जेनिफर थॉम्सन नावाच्या एका बाईने 5% ओलाव्यावर मक्याचं पीक येईल असा बियाण्याचा शोध लावलेला आहे. मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत, या 4 कृषी विद्यापीठांनी कमी पाण्यावर येणारी ज्वारी, कमी पाण्यावर येणारी तूर, कमी पाण्यावर येणारा हरभरा आणि कमी पाण्यावर येणारे बाकीचे जे पीक आहे, कोरडू पीक आहे, अशा संदर्भातलं शोध लावायला ह्यांना काय अडचण आहे. नंबर 1, आज चीनमध्ये आता 80,000 कर्मचारी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करत असतात. आपल्याकडे मात्र तसं काही होत नाही. जमिनीवरून तोफाचा मारा करून तिथं पाऊस पाडलं जातं. जे काही कमी पाऊस पडणार आहे ते बी अनियमितपणे पडणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कृत्रिम पाऊस पाडून या सगळ्या शेतकऱ्यांना वाचवायचं काही काम करू शकणार आहोत का? या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता बाकी झालेल्या गोष्टीची चर्चा करून काही उपयोग नाही. या निमित्तानं काल मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये जे सगळ्या अधिकाऱ्याच्या कोरडू पिकाच्या संदर्भामध्ये 4 कृषी विद्यापीठाच्या लोकांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये मला असली कुठली गोष्ट दिसलेली नाही जी की जेनिफरनी ज्या बाईने 5% पाण्यावर येणारा मक्याचा शोध लावला. मग त्या जाती तुम्हाला जर शोध लावायला येत नसेल तर तशा जाती आणा आणि या येणाऱ्या संकटामधून वाचायचं कशा पद्धतीनं याचं तुम्हाला सगळ्याला आता उत्तर शोधावं लागणार आहे, सगळ्याला तुम्हाला सांगावं लागणार आहे. नक्कीच खरंच महत्वाचा मुद्दा आहे पाशा पटेल की आता उपाय काय योजना शक्य आहे, पण इच्छाशक्ती एका बाजूला दिसत नाही हेही आपल्याला नाकारता येणार नाही. गणेश हाके आपण बोलत होतो. नाही, पाशाभाई जे म्हणाले त्याप्रमाणे खरं आहे की आपलाच विषयच असा आहे की हवामान खात्याने यावर्षी म्हणजे कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे पीक येणार नाही, त्याच्यामुळं ग्रामीण भागातलं म्हणजे अन्नधान्याचं उत्पन्न होणार नाही, त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती सुद्धा परिणाम होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने या दृष्टीने काही पावलं उचलावीत
हा या आपल्या म्हणजे चर्चेचा विषय आहे. आणि पण दुर्दैवानं 28 जिल्ह्यामध्ये गारपीट झाली. साधारणतः 12 लाख हेक्टर शेती म्हणजे उद्ध्वस्त झाली. 15 जणांचा बळी गेला. 100 जवळपास 100च्या वरती जखमी लोक झालेले आहेत. 11,000 घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. जनावरं मिलेली आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ आचारसंहितेचं हे पावसामध्ये सगळं सर्वेक्षण केलं. मुख्यमंत्री गेले, शरद पवार तिथे गेले, गारपीटग्रस्ताचे दौरे केले, त्याचे फोटो छापून आले, माध्यमांनी त्यांना प्रसिद्धी दिली. पण गेल्या महिना दीड महिना आम्ही गेलो, पण आमच्या हातात काही नव्हतं ना. खरं म्हणजे हे करू शकले असते. केवळ केंद्राकडून मदत, याला अशा पद्धतीच्या आकस्मिक या संकटासाठी निवडणूक आयोगाकडे नीटपणे पाठपुरावा जर केला असता तर कदाचित आयोगाने सुद्धा याला मिळू शकली असती. आता यांना नंतर मॅडम एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या. मदतीचा जर विषय असेल तर मध्य प्रदेशमध्ये बी निवडणूक होती आणि महाराष्ट्रामध्ये निवडणूक होती. मध्य प्रदेशच्या सरकारने एका हेक्टरला 15,000 रुपये कोरडू शेतकऱ्यांना दिलं. ज्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न गारपिटीमुळे मोडलंय 25,000 रुपये त्या पुरी म्हणजे त्या मुलीच्या लग्नासाठी सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे. या वर्षी माझ्या शेतातलं सगळं धान्य गेलेलं आहे, तर पुढच्या वर्षी खरीप पिकापर्यंत धान्य येणार नाही. म्हणून पुढच्या वर्षापर्यंत 1 रुपया किलोनं गहू, 1 रुपयानं तांदूळ द्यायचा मध्य प्रदेशच्या सरकारने निर्णय केलाय. त्याचबरोबर खरीपाच्या पेरणीसाठी बियाणे खतासाठी जे काही पैसे लागणारे शेतकऱ्याकडे पैसे नाही. पाशा पटेल काँग्रेसचे डॉक्टर राजू वाघमारे आपल्याबरोबर आहेत. त्यांचं म्हणणे अनेक योजना सरकारनं केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी. मला वाघमारेंना एकच प्रश्न विचारायचा आहे की खरीपाच्या पेऱ्यासाठी मध्य प्रदेशच्या सरकारने बगरव्याजी खताला आणि बियाला जे पैसे देणार आहे ते तुम्ही दिलेले आहेत का? मध्य प्रदेशमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न मोडणार आहे तर त्यांनी 25,000 रुपये द्यायचं कबूल केले, ते तुम्ही दिलेलं आहे का? मध्य प्रदेशच्या सरकारने हेक्टरी 15,000 रुपयाची मदत दिलेली आहे, ते तुम्ही दिलेली आहे का? राजू आपण विचारूया. बोला राजूजी. काय आहे की गारपिटीचा ज्यावेळी प्रॉब्लेम झाला आणि निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता होती, मध्य प्रदेशमध्ये आचारसंहिता नव्हती का? पाशा साहेब जरा मला बोलू द्या 2 होय ना, मग तुम्ही काही बोलचाल. मध्य प्रदेशमध्ये आचारसंहिता नव्हती का? 4,000 कोटीचं पॅकेज आपण घेतलेलं आहे. केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आले. राज्य सरकारने 4,000 रुपये टाकून 10,000 रुपये आपण कोरडवाहू शेतकऱ्यांना दिले. ते त्यांच्या हातापर्यंत नाही पोहोचले. कुठे माझ्या गावामध्ये 3,000 रुपये इकडे का? माझ्या गावामध्ये 2 हेक्टरच्या शेतकऱ्याला 3,000 रुपये मिळले. तुम्ही जाहीर काय केलं? तुम्ही जाहीर केलं की एका हेक्टरला 10,000 रुपये मदत देऊ. सुरुवातीला तुम्ही 4,500 केला, पुन्हा 10,000ची केला. हुड्डा समितीने विरोधाला विरोध करायचा असेल आणि सरकारच्या विरोधात बोलायचं असेल कमीत कमी असं बोलणं चालूच राहणार आहे. जर मदत विरोधाला विरोध म्हणून नाही, ग्राउंड रियालिटी आपण बघतोय. संजय कोल्हे, पाशा पटेल, नक्की पाशा पटेल, संजय कोल्हे सुद्धा आपल्याबरोबर आहेत, शेतकरी आहेत ते. आपल्याला काय वाटतंय संजय कोल्हे? वस्तुस्थिती मॅडम ही आहे की सरकारने पहिल्यांदा आपली अमाऊंट किती वाटायचं हे ठरवून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग किती गावं बसतील, किती शेतकरी बसतील हा अंदाज घेतला गेलेला आहे. त्यामुळे महत्वाची गोष्ट ही आहे की आमच्या भागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये अनेक गावांचा सर्वे झाला नाही आणि झाला काही गावांना अनेक शेतकऱ्यांना कुठेतरी काहीतरी गोष्टी याचा अर्थ महाराष्ट्र राज्यात गारपीट झाली आणि कोणालाच पैसे मिळाले नाहीत असा जर आरोप करत असतील तर ते कितपत योग्य आहे? काही लोकांना मिळाले नसतील नियोजनामुळे किंवा व्यवस्थेमुळे, पण महाराष्ट्र सरकारने कोरडवाहू जमिनीला 10,000 रुपये, बागायती जमिनीला 15,000 आणि फळबागांना 25,000, त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दोघांनी मिळून मदत दिली. नियोजनामुळे घोषणा केलेली नाही. बघा सुवर्ण, तुम्ही घोषणा केलेली आहे म्हणू नका आणि जर इकडे राहून जर तुम्ही म्हणत असाल की सरकारने काहीच केलं नाही तर हे चुकीचं आहे.
काही लोकांना मदत मिळाली नाही हे मान्य, पण याचा अर्थ सरकारने कोणालाच मदत दिली नाही असा आरोप जर तुम्ही करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. संजय कोल्हे काहीतरी बोलतायत. संजय कोल्हे, मुख्य मुद्दा आपला हा आहे की अजून हातामध्ये पैसे आलेत की नाही. अहो किती जणांच्या हातामध्ये आले हा एक मुद्दा आहे ना. जर काही लोकांच्या हातामध्ये आले नसतील याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्राला पैसे मिळाले नाहीत असं होतं का? तोंड बघून मिळाले, तोंड बघून कसं तोंड बघून मिळाले? बघा, विरोधाला विरोध करायचा म्हणून जर तुम्ही बोलत असाल 16 तर हे तारखेला सर्व लोक चुकीचं आहे. 16 तारखेला लोक मतपेटीतून सांगणारे पैसे किती मिळाले. नक्की आपण या सगळ्या खरे हा वादाचा मुद्दा होऊ नये. सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण सगळे इथे अशासाठी बसले की शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचायला हवी लवकरात लवकर एक भाग. आणि आता येणारा जो पाऊस कमी आहे त्याच्यामुळे सरकार काय करणार आहे? नक्की भगवान आपण या संदर्भात काय सरकारने काही धोरण आखणी किंवा उपाययोजना करणे काय करणार आहे सरकार? आपण काय धोरण आखलंय का याविषयी बोलूयाच. मात्र भगवान आपण बोलाल या सगळ्यामध्ये की काय करणं अपेक्षित आहे, आता काय होऊ शकतं की अजून एका संकटाला शेतकऱ्याला सामोरं नको जायला. महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांच्या हक्काचं वाट्याचं जे पाणी होतं सिंचनाचं, जे महाराष्ट्रामध्ये पळवलं गेलेलं पाणी आहे, जे हे 71 TMCचं पाणी जे आहे, तर ते पाणी शेतकऱ्यांना वापस दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले हे जे पाणी खाऊ जे पॉवर प्लांट आहेत, तर त्या पॉवर प्लांटला खरंच पाणी देणं गरजेचं पाहिजे ही गोष्ट ठीक आहे, पण ते दिलं जाईल का हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नाही, देण्यासंदर्भामध्ये तातडीनं कृती करणं गरजेचं आहे. की महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या वर्षीचा दुष्काळ पाहिला की दुष्काळामध्ये थेट 21 जानेवारीला महाराष्ट्र सरकारनं GR डिक्लेअर केला की जोपर्यंत दुष्काळाच्या झळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अनुभवत होती, ह्या 21 तारखेच्या GRने स्पष्टपणे सरकारनं केलं होतं की आम्ही लघु, निम्न, मध्यम आणि मोठे जे प्रकल्प आहेत, सिंचन प्रकल्प आहेत, त्याचं पाणी कुठल्याही उद्योगधंद्यांना वळवणार नाहीत. पण तरी 21 जानेवारी नंतर 15 फेब्रुवारीपर्यंतचं जे पाणी आहे मराठवाड्यामध्ये, परळी पॉवर प्लांटला पाणी हे सर्रास पाणी सुरू होतं. जो भुसावळचा पॉवर प्लांट आहे, हे पॉवर प्लांट लाखो लिटर पाणी हे पॉवर प्लांटला पळवलं जातं. पायमल्ली झालेली आपल्याला दिसते आहे. तशाच पद्धतीने जर आताही मुख्यमंत्री दिशाभूल करणार असतील तर मला वाटतं हे महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी माफ करणार नाहीत असं या संदर्भात. आता जो अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय डॉक्टर राजू, त्या अनुषंगाने काही धोरणं किंवा काही अंमलबजावणी त्या धोरणांची करणं अपेक्षित आहे, ती होणार आहे का? काय विचार आहे? आणि त्याच्यापासून जी महाराष्ट्र सरकारने कामं चालू केलेली आहेत की ज्याच्यामध्ये बंधारे बांधणं आणलं, पाणी जिरवण्याचे बंधारे आपण बांधले, शेततळी बांधतोय. यावेळी खरीप हंगामासाठी जवळजवळ 20 लाख आपल्याला बियाण्याची जी गरज आहे त्या बियाणाचंही नियोजन सरकारने करून ठेवलंय की पाऊस पडल्या शेततळी आणि बंधारे जे बांधलेले आहेत, नाले जे बांधलेले आहेत, ते पुरेसे पडणार आहेत का आता जर समजा पाऊस कमी पडला तर? नाही, आता जर पाऊस कमी पडला तर ते जे बंधारे पाणी जिरवण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ऑलरेडी सुरू केलेली आहे. शेततळ्यांचं काम वेगाने चालू आहे. रोजगार हमी योजनेतून या विविध योजना राबवल्या गेलेल्या आहेत. ज्या नगरपालिका आहेत तिथे रेन हार्वेस्टिंगचे नियम केलेले आहेत की त्याच्यामध्ये रेन हार्वेस्टिंग होऊन त्याच्यामधलं पाणी त्या महापालिकांसाठी वापरलं जाईल, शहराकडे जास्त पाणी येणार नाही याची तरतूद केलेली आहे. पण आपण एक गोष्ट आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की सस्टेनेबल एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट ज्यावेळी आपण करतो त्यावेळी प्रकल्पासाठी पण पाणी लागतं आणि शेतीसाठी पण लागतं. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करून या गोष्टी व्हायला पाहिजे. बॅलन्स साधला जात नाही हाच सरकारवर सातत्याने आरोप होतो की तो बॅलन्स साधला जात नाही. याच्यापूर्वी साधला जात होता, फक्त मागच्या वर्षी आणि या वर्षी जे पावसाचं प्रमाण आता जे इम्बॅलन्स झालंय त्याच्यामुळे हा फरक जास्त जाणवला. नक्की. पाशा पटेल, आपण मला सांगाल, आपण वादामध्ये नको पडायला, शेतकरी काय करू शकतात या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि काय धोरणं जर आपण अवलंबली तर ह्या संकटाला सुद्धा शेतकरी तोंड देऊ शकतो, याविषयी आपण बोला. मॅडम, शेतकरी काय करू शकतात? माझ्या लातूर, बीड, उस्मानाबाद 3 जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला मी एक कार्यक्रम घेतला होता. तर वर्षभरामध्ये शेतकऱ्यांनी 10 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. तिथं सरकारचा 1 रुपयाचा काही हिस्सा नाही.
लोकांनीच आभाळातलं पडलेलं पाणी जमिनीमध्ये मुरवलं, शिवारातलं पाणी शिवारातच्या बाहेर जाऊ दिलं आणि हे 3 जिल्ह्यामध्ये माझ्या समोर 10 कोटी रुपये शेतकऱ्यांनी खर्च केलेले आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता वाघमारे साहेब पुण्या गावचे आहेत, मला माहिती नाही त्यांच्या गावात काय योजना चालू आहे मला माहिती नाही. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की चीनमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 80,000 शास्त्रज्ञ काम करतात. हे जर खरं असेल तर मी वाघमारे साहेबांना एक प्रश्न विचारतो की या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये किती शास्त्रज्ञ काम करू लागलेत. नंबर 1. जर पुढचं मला काही जगायचंय मला, तर जे चीनमध्ये मी ऐकलं ते तुम्ही काय करू लागले ह्या संदर्भामध्ये मला काही सांगू शकताय का? त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये 4-4 हवामान केंद्र उभं करण्यासाठी 4 वर्षापूर्वी निर्णय झालेला आहे. ते कुठं आहेत हे सांगू शकताय का? आणि कुठल्या जर ते सेंटर आता जर असते तर कुण्या भागात किती पाऊस पडणार आहे, काय होणार त्याचा अंदाज आला असता. हे कुठं गुंतलंय, हे कुठं रुतलंय हे तुम्ही सांगू शकता का वाघमारे साहेब? चला 2 गोष्टी सांगा, बाकी नको चर्चा. कसं आहे, आता चीन मधली जी तुम्हाला पडलेली माहिती आहे ती कितपत खरी आहे ते आम्हाला माहित नाही. पण महाराष्ट्र राज्याने कृत्रिम पावसासाठी मागच्या वेळी ज्यावेळी दुष्काळ पडलेला त्यावेळी जे पाणी साठे होते तिथे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पूर्ण यंत्रणा तयार करून त्यावेळी तिथे पाऊस पाडला गेला होता. दोन्ही प्रयोग फेल झाले होते. पण दोन्ही प्रयोग फेल झाले होते. प्रयोगात नाही झालं, दुसऱ्या प्रयोगात पाऊस पडलेला. अरे मग आता काय करणार आहे सांगा ना जरा. आता 80,000 जर तेवढाच दुष्काळ पडला तर सरकार या बाबतीत सर्व बाजूनी प्रयत्न करून सरकार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलेलं आहे, शेतकऱ्यांना मदत केलेली आहे आणि याच पद्धतीने याच्या पुढेही याच्यापेक्षा जास्त मदत करतील. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे अजून पावसाळा सुरू झालेला नाहीये. हे अंदाज खूप सुरुवातीला वर्तवलेले आहेत. याच्या नंतरचा जो अंदाज आहे नक्कीच. मात्र आपण तयार नसतो आणि आयत्या वेळेला जेव्हा समोर परिस्थिती उद्भवते तेव्हा आपल्या हातात काहीच उरत नाही. सरकारला तहान लागल्यानंतर विहीर खोदायची सवय असल्यामुळे ते म्हणाले की नाही, पण माझं म्हणणं असं आहे की हा हवामान खात्याचा अंदाज जरी असला तरी तो त्याच्या दृष्टीने तुम्हाला काही उपाययोजना करता येईल की नाही? तुम्हाला भाग नाही का? आहोत ना उपाययोजना आमच्या रोजगार निर्मितीच्या ह्याच्यातून चालूच आहे. नक्की शेततळी चालूच आहेत. नक्की. पाशा पटेल, अगदी थोडक्यात सांगाल काय नेमकं होऊ शकतं, काय उपाय योजल्या जाऊ शकतात? अगदी थोडक्यात जर बोलायचं असेल तर कमी पाण्यावर येणारी पिकं पेरा आणि ती पिकं कोणची आहेत अशा पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे. नंबर 1 पहिल्यांदा. नंबर 2 जर समजा काही आता हे काही याच वर्षी दुष्काळ पडणार आहे असं नाही, आता सातत्य हे आता नशिबालाच आले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दर वर्षाला हे प्रॉब्लेम होणार आहेत. पण ह्याच्यातून जगण्यासाठी जे जेनिफर नावाच्या बाईनी 5% ओलाव्यावर जर मका येत असेल असा जर शोध लावलेला असेल तर तुमच्या भागामध्ये या पद्धतीचं काही काम करणार आहे का? आता मी 4 कृषी विद्यापीठाशी संबंधित आहे, मला कुठल्याही विद्यापीठामध्ये असं काही दिसत नाही. वाघमारे साहेब तुम्ही असं काही बैठक घेऊन त्यांना सांगू शकणार आहे का तुमच्या अधिकाराखाली असं काही शोध लावता? आपला मुद्दा लक्षात आला. शेतकऱ्यांपर्यंत निदान हे जरी पोहोचलं की त्यांनी अशा सगळ्या गोष्टीला सामोरं जायला तयार राहायचं आहे आणि त्याच वेळेला सरकार काय करू शकणार आहे, आता जे अंदाज वर्तवलेले आहेत त्यानुसार काही उपाययोजना वेळीच केल्या जाणार आहेत का, हा सगळा मुद्दा आपला चर्चेचा होता. आपण सगळेही या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपली मतं मांडलीत, भूमिका मांडली, त्याबद्दल धन्यवाद. लक्षवेधीमध्ये आज आपण इथे थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.